मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसह स्वागत आहे। मित्रांनो, देशात रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखी सेमी हाय स्पीड ट्रेन आपल्या देशात सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत संपूर्ण देशात 51 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हेही माहिती असेल की लवकरच आपल्या देशामध्ये बुलेट ट्रेन देखील धावणार आहे, कारण की त्यासाठी सध्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि 2026 पर्यंत कदाचित या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे आणि कदाचित 2026 मध्ये बुलेट ट्रेन रुळावरून धावताना आपल्या सगळ्यांना दिसणार आहे। यामुळे मग मित्रांनो, प्रवाशांचा प्रवास हा गतिमान होणार आहे आणि या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास खूपच जलद होणार अशी मित्रांनो आशा आहे। आता मित्रांनो, ही जी पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावणार आहे, या व्यतिरिक्त देशात वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 7 नवीन मार्गांवर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे अशा प्रकारचे मित्रांनो प्रस्तावित आहे। मग हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की नेमकी देशात आणखी कुठल्या 7 ठिकाणी बुलेट ट्रेनचे मार्ग हे प्रस्तावित करण्यात आलेले आहे। मग मित्रांनो, याबद्दलची थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते गुजरात येथील अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालविणे प्रस्तावित करण्यात आले आहे। आता ही जी बुलेट ट्रेन आहे ती उदयपूर मार्गे धावणार असून हा संपूर्ण जो मार्ग आहे तो 878 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। आता दिल्ली ते अहमदाबाद या दोन्ही शहराचे अंतर केवळ आणि केवळ 3.5 तासात बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे। दिल्ली ते अहमदाबाद हा प्रवास या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे वेगवान होणार आहे। यानंतर मित्रांनो, चंदीगड मार्गे दिल्ली ते अमृतसर दरम्यान बुलेट ट्रेन मार्ग तयार केला जाणार आहे अशा प्रकारचे प्रस्तावित आहे आणि हा मार्ग 459 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। यानंतर भविष्यात काशीला देखील बुलेट ट्रेनची भेट ही मिळणार आहे। राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते काशी दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे। दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, वाराणसी असा हा बुलेट ट्रेनचा मार्ग राहणार आहे। हा मार्ग जवळजवळ 800 किलोमीटर लांबीचा राहणार अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही जी बुलेट ट्रेन आहे ती अयोध्या मार्गे धावणार असे म्हटले जात आहे। त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील जनतेला प्रभू श्री रामरायाचे सहजतेने दर्शन या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून घेता येणार आहे। यानंतर मित्रांनो, वाराणसी ते हावडा दरम्यान भविष्यात बुलेट ट्रेन धावणार आहे। या मार्गावर बुलेट ट्रेन चालवणे प्रस्तावित करण्यात आले आहे। मित्रांनो, पटना मार्गे ही बुलेट ट्रेन धावणार असून या दोन शहरादरम्यानचे 760 किलोमीटरचे अंतर जे आहे ते बुलेट ट्रेनमुळे सहज अतिजलद गतीने पार करणे शक्य होणार आहे। यानंतर मित्रांनो, भविष्यात मुंबई आणि नागपूर दरम्यान देखील बुलेट ट्रेन धावणार आहे। ही बुलेट ट्रेन नाशिक मार्गे धावणार असून हा मार्ग 760 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। विशेष म्हणजे भविष्यात हाच मार्ग वाराणसी पर्यंत घेऊन जाण्याचा प्लान देखील रेल्वेने आखला आहे। यामुळे महाराष्ट्रातील जनतेला देखील जलद गतीने काशीला पोहोचता येणार आहे। यानंतर मित्रांनो, मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। हे 671 किलोमीटर लांबीचे अंतर बुलेट ट्रेनने जलद गतीने पूर्ण करता येणार आहे। यामुळे राजधानी मुंबई येथील जनतेला हैदराबादला जलद गतीने पोहोचता येणार आहे। परिणामी राज्याच्या एकात्मिक विकासाला यामुळे देखील चालना मिळणार आहे। यानंतर बेंगलोर मार्गे चेन्नई ते म्हैसूर दरम्यान देखील बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे। या दोन्ही शहरांदरम्यानचे 435 किलोमीटर लांबीचे अंतर बुलेट ट्रेनने कव्हर करता येणे शक्य होणार आहे। यामुळे चेन्नई ते म्हैसूर हा प्रवास जलद आणि वेगवान होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, देशात मुंबई ते अहमदाबाद हा जो
पहिला बुलेट ट्रेन मार्ग 2026 मध्ये कदाचित पूर्ण होईल अशी आशा आहे। यानंतर देशात वेगवेगळ्या 7 ठिकाणी बुलेट ट्रेन प्रकल्प हा चालू केला जाऊ शकतो। अशा प्रकारची इन्फॉर्मेशन मित्रांनो विविध न्यूजपेपरद्वारे देखील मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे। जर हे बुलेट ट्रेन प्रकल्प मित्रांनो जर देशामध्ये लवकरात लवकर सुरू झाले, पूर्ण झाले तर निश्चितच मित्रांनो प्रवासाला वेग हा मिळणार आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।